नमस्कार मंडळी. तर आजच्या रेसिपीमध्ये बनवणार आपण आपली गावरान मेथीची भाजी, ज्याची पानं बारीक बारीक असतात. तर चला बघूया कशी बनते ती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जिरे टाकायचे, पुन्हा भाजी टाकायची, ही गावरान भाजीचा तडका. तर चला मंडळी, आता गॅस घेतलाय पेटवून, वर ठेवलंय बघून. आणि आता ह्याच्यामध्ये जाणार आहे पहिले तर तेल. तर बघूया आता आजची रेसिपी कशी होती ती, आणि तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. तर बघा आता टाकायचे तेल. बघा एवढं तेल टाकून घ्यायचं. तर 4-5 माणसासाठी आपण भाजी करतो. तर पहिल्यांदा काय मोहरी. तर गेली बघा मोहरी. नंतर ही जिरे. तर याला थोडं भाजून द्यायचं, जिरे आणि मोहरी पहिले. तर बघू शकता इथं हे आता टाकला लसूण. बघा लसूण टाकला. आता याला थोडं तपकीर रंगाचं होतं भाजून घ्यायचं. इकडे ती खिचडी. खिचडीला पण बघा कशी तरी आली, मस्त शिजत आली ती पण. बघा आता आपली व्हायली भाजी, तर गावरान भाजी. बघा आता भाजलं हे, आणि भाजली की लगेच आता ह्याच्यात भाजी घालून घ्यायची. टाकली भाजी, गावरान भाजी. भाजीची बघा पानं बारीक असतात गावरान भाजी. तर बघा आता घ्यायची हलवून. तर आता बुडापासून घ्यायची हलवून, म्हणजे मऊ होती. बघा अशी घ्यायची हलवून. आता ही चालली बघा याच्यामध्ये चटणी, आपली घरची चटणी. बघा 2 चमचे चटणी टाकली, ही 3 चमचे गेली चटणी. आता घ्यायचं हलवून, बुडापासून हलवून घ्यायचं, म्हणजे मग सगळ्याला मिक्स होती. बघा या पद्धतीनं बुडापासून घ्यायचं हलवून. सगळं मिक्स झालं की त्याच्यामध्ये नंतर अजून शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर हे गेली मुगाची डाळ मध्ये बरं का. मुगाची डाळ राहिली होती सांगायची. याला घ्यायचं हलवून, नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मीठ टाकलं. बघा हे जेवढं लागतं तेवढं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये, आणि लगेच पुन्हा शेंगदाण्याचा कूट पण टाकून घ्यायचा, नंतर पुन्हा हलवायचं. तर बघू शकता. आणि थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं बरं का, म्हणजे मग भाजायला त्याला थोडं, त्याला अंगचं पाणी नसतं सुटत, त्याच्यामुळं याला पाणी टाकलं की व्यवस्थित भाजती सगळी. तर याला घ्यायचं आता मिक्स करून सगळं. तर याला मस्तपैकी हलवून घेतलंय. आता याला भाजू द्यायचं थोडं, एक भाजूच तो याला. तर मंडळी फायनली आपली भाजी बनवून तयार आहे. तर गावरान मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा.